तो दिवस कधी यायचा नव्हता असं सगळ्यांना वाटत होतं. पण काळाने एक क्षण घेतला आणि इतिहास थबकला. गर्दीतला आवाज हरवला, मंच रिकामा भासू लागला. ज्याच्या शब्दांनी दिशा मिळायची तो शब्दच आज आठवण झाला. तो फक्त नाव नव्हता, तो लोकांच्या आशेचा सूर होता. निर्णयांमध्ये कठोर पण मनात माणूस होता. एक क्षण आधी हसणारा चेहरा पुढच्या क्षणाला आठवणीत उरतो. घड्याळ काठापुढे सरकतो पण आयुष्य मात्र तिथेच थांबतं. सकाळी पुन्हा भेटू म्हणणारे सकाळी आता नाही होतात. काही शब्द अपूर्ण राहतात, काही मिठ्या कधीच मिळत नाहीत. आपण धावतो स्वप्नांच्या मागे, वेळेला उद्यावर ढकलतो. पण एका क्षणात कळतं, उद्या म्हणजे फक्त आशा असते. जे आहे ते आत्ताच आपलं. श्वास, माणसं, नाती, प्रेम. उद्या काय होईल माहीत नाही, पण आज मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आज राग सोडा, आज माफी माफी द्या, आज मिठी मारा, प्रेमाने बोला. कारण एका क्षणात आयुष्य बदलतं आणि आठवणीत फक्त आजच उरतो. एक बातमी आणि आवाज गप्प झाला. ज्याचं अस्तित्व आधार होतं तोच आधार क्षणात आठवण ठरतो. नेतृत्व, कर्तृत्व, ओळख सगळं एका क्षणात थांबतं. उरतो तो फक्त माणूस आणि त्याने दिलेले माणुसकी. आयुष्य इशारा देत नाही, तो फक्त शिकवून जातं. आज जगा, आज बोला, आज प्रेम करा, कारण उद्या कोणालाच माहिती नसतं. आपल्या सगळ्यांना तर दादांच्या ह्याच्यावरून समजलंच असेल, एका सेकंदात होताचं नव्हतं झालेलं. वाटलं नव्हतं कोणाला की दादा आज असं होईल त्यांच्याबद्दल. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे दादांचा कसा मृत्यू झाला. एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. त्यावरती सुंदर अशी एक कविता आहे. किती कार्यकर्ते, किती लोक त्यांच्या सभेसाठी वाट पाहत होते, पण अचानक असं झालं. यावरून समजते जे आहे ते आज आहे, आजच जगा. उद्या काहीच सांगता येत नाही, उद्याचा भरोसा नाही, 5 मिनिटाचाही भरोसा नाही. त्यामुळे जे आहे ते आज जगा, चालू क्षण जगा. लोकांना माफ करायला शिका, उद्यावर ढकलू नका. जे असेल तो आनंद आजच्या आज जगून घ्या. एवढंच सुंदर अशी कविता आपल्या अजितदादांसाठी.